नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी MH10 यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज सुंदर असं पुजारवाडी येथे भव्यदिव्य ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मित्रांनो मैदान पार पडणार आहे. आणि या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो 100% पळणार आहे. तर मित्रांनो, बकासूर कालच झालेल्या आपल्याला एका मैदानात सर्जाबरोबर पळताना दिसला. गराडे मैदानात अतिशय सुंदर अशी गाडी, 1 नंबरचा मानकरी ठरली काल बकासूर आणि सर्जाची. पण आज पुन्हा बकासूर आज आपल्याला पुजारवाडी या मैदानात मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, बकासूर मैदानात असला की सर्व प्रेक्षकांना आतुरता लागते की बकासूर कोणत्या गटात पळणार. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज बकासूरच्या गाडीवर कोणता ड्रायव्हर बसणार हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज सुंदर असं पुजारवाडी येथे मैदान पार पडणार आहे. आणि या मैदानात गट कालच मित्रांनो निघालेले आहेत. आणि आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो आपल्याला गट क्रमांक 43मध्ये मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे. कारण का बकासूरच्या नावांची चिठ्ठी 43मध्ये निघालेली आहे मित्रांनो. तर बघूया आपल्याला बकासूर 43मध्ये पळताना दिसतोय का. त्यानंतर मित्रांनो, बकासूरच्या गाडीवर आज कोणते ड्रायव्हर बसणार. कारण काल झालेल्या मैदानात आपल्याला बकासूर आणि सर्जाच्या गाडीवर छोट्या ड्रायव्हर दिसले होते. बबलूच्या काल काय कारणास्तव मैदानात नव्हते मित्रांनो. पण आज मैदानात येणार का. तर मित्रांनो, आज पुजारवाडी मैदानात आपल्याला बबलूच्या 100% बकासूरच्या गाडीवर पळताना बसताना दिसणार आहेत. आणि बबलूच्या अतिशय सुंदर अशी गाडी हाणतातच बकासूरचे. कारण का इथून मागात आपल्याला बबलूच्या कायम बकासूरला गोलात ठेवताना दिसत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आज बबलूच्या बकासूरच्या गाडीवर बसतील का. आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.